हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आता इथं मी जरा किचन क्लीनिंग करणार आहे, जे की आता जे मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, जे किचन डेकोरसाठी ज्या वस्तू मागवलेत, तर त्या आधी लावण्याआधी म्हटलं आधी क्लीनिंग करून घ्यावी, कारण परत काळ घाल असं करण्यापेक्षा आधी क्लीनिंग करून घ्यावी आणि नंतरच मग ते किचन डेकोरचं जे सामान आणलेलं आहे ते लावून घ्यावं। तर आणि बरेच दिवस झालं मी क्लीनिंग सुद्धा केली नव्हती। हे डब्बे वगैरे काय घासत बसणार नाही, कारण तुम्ही पाहिलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी किराणा भरलेला तेव्हा भरण्या वगैरे सर्व घासलेल्या। फक्त आता ते पुसून घेणार आणि जे जास्त खराब झाले ते धुवून वगैरे घेणार आहे। तर तोच व्हिडिओ असणार आहे। नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर माझं पिल्लू सुद्धा मला मदत करू लागते आणि मला म्हणत होती, मम्मी सांग मला जे काम मला जे करता येईल ते तू मला सांग, मी करते। तर आता मग जे भरण्या वगैरे काढल्या ते तिला म्हटलं हॉलमध्ये नेऊन ठेव, कारण तुम्हाला तर माहीतच आहे किचन छोटा आहे त्यामुळे जागा नाही ठेवायला। तर म्हटलं आधी किचनवरचं आवरून घेते आणि नंतर मग हॉलमध्येच पुसून वगैरे घेते, ज्या भरण्या पुसायच्या आहेत डब्बे वगैरे ते, आणि जे घासायचे होते ते मी बेसिंगमध्ये सर्व काढलेलं आहे घासण्यासाठी। तर आता हे सर्व झाल्यानंतर मी आता किचन रिकामं करून घेतलेलं आहे, किचन वट्टा, आणि आता मी स्टाईल वगैरे सर्व घासून घेते। तर आता भरण्यासुद्धा रिकामे झालेत आणि जे मी भरण्या ठेवते ते काचेचे जे कप्पे केलेत ते सुद्धा मला घासायचे आहेत। बरेच दिवस झालं घासले नाहीत, घासल्यानंतर काच वगैरे छान अशी निघते आणि ही पूर्ण स्टाईल मी आज घासून घेणार आहे, जेणेकरून अगदी चकाचक होईल आणि जे ऑनलाईन मी सामान घेतलेलं आहे ते सुद्धा लावल्यानंतर छान वाटेल त्यासाठी। तर चला आता पटपट असं हे आवरून घेते आणि आता मी काय करणार आहे, विम जेल थोडंसं पाण्यामध्ये घेणार आणि पाण्यात थोडंसं मिक्स करून नंतरच ते मी स्टाईल वगैरे घासणार, जेणेकरून काही तेलकट वगैरे उरलेलं आहे ते निघण्यास मदत होते। आणि एवढं काय खराब नव्हतं किचन, झालं तरीसुद्धा म्हटलं एकदा धुवूनच घ्यावं, कारण मला धुवायची सवय आहे। आणि जसं मी हे फर्निचर किचन ट्रॉले वगैरे बनवले तसं धुण्याचं प्रमाण कमी केले, फक्त पुसून वगैरे घेते, तरीसुद्धा एवढं काय खराब होत नाही। रोजच्या रोज आपण पुसलं की जास्त किचन खराब होत नाही आणि त्याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी शेअर केलेत, तर तुम्हाला माहीतच असेल। तर आता हे पूर्ण मी वरून जी स्टाईल आहे व्हाईट कलरची, आणि काय होते जी व्हाईट कलरची स्टाईल आहे पूर्ण किचनमध्ये स्टाईल बसवून घेतले, आणि किचन छोटंच आहे त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता सर्व किचनमध्ये स्टाईल बसवून घ्यावी। आणि स्टाईल व्हाईट कलरची आहे, छान आहे, पण एकदा ते जे लाईन आहेत ना स्टाईलला त्यामध्येच तेलकट वगैरे धूळ वगैरे साचून राहते, त्यामुळे जरा साफ करताना ते जरा प्रॉब्लेम येतोय। प्लेन स्टाईल असती तर अजून भारी म्हणजे व्यवस्थित असं झालं असतं, पण असू द्या। तर ही स्टाईल घासताना खूप आपदा होते, म्हणजे अडचण होते, कारण वरती कप्पे आहेत ना ते वरती असं सरळ उभा राहायला गेलं की लागते डोक्याला, त्यामुळे असं वाकूनच हे स्टाईल वगैरे घासावे लागतात आणि वाकून म्हटलं की खूप हे होते। तरीसुद्धा मी सर्व वरून घासून काढले आणि आता धुवून घेते। खाली थोडंसं पाणी पडत होतं तरीसुद्धा हळूहळू पाणी ओतलं, जेणेकरून खाली जास्त ट्रॉल्यांवरती पाणी जाणार नाही। तर ह्या साईडचं एक आता मी किचन वाट्याच्या ह्या साईडचं मी आता घासून धुवून घेतलेलं आहे। आता ह्या साईडचं मी पूर्णपणे आता घासून वगैरे घेते आणि ज्या ह्या साईडच्या स्टाईल आहेत म्हणजे फ्रीजच्या साईडच्या त्यासुद्धा मी पुसून वगैरे घेणार आहे अगदी व्यवस्थित असं, कारण जे आणलेलं आहे मी ते चिटकवायचंच आहे जास्त करून, आणि नंतर ते चिटकवल्यानंतर मग साफ वगैरे करताना जरा प्रॉब्लेम येईल, त्यापेक्षा म्हटलं अगोदरच आपण हे सर्व क्लिनिंग करून नंतरच आपण काही किचन डेकोरचं सामान आहे ते लावू शकतोय। तर चला आता हे सुद्धा मी ज्या काचा आहेत, आणि बऱ्याचशा ताईंचे कमेंट आलते की ताई हे काच कुठून आणलेत जे भरणे वगैरे ठेवते ते, तर हे मी हार्डवेअरमधूनच घेतलेले आहेत। तुम्हाला जसं पाहिजे तशा मापाच्या काचा तिथं भेटू शकतात।
तर आता शेगडीच्या म्हणजे शेगडी आणि शेगडीच्या साईडची स्टाईल घासायची राहिलेली आहे. तर अगोदर मी काय म्हटलं, हे सर्व घासून घ्यावं, पुसून घ्यावं आणि नंतर मग ज्या भरण्या वगैरे आहेत हे सुकेपर्यंत ते चांगलं पुसून होतील. तर असं होतं. मग असं नियोजन केलं आणि किचनमध्ये जागा कमी असल्यामुळे मी बरंचसं सामान हॉलमध्ये ठेवले पुसायलाही, म्हणजे तिथंच बसून पुसता येईल आणि नंतर पुसल्यानंतर इथं आणून लावता येईल त्यासाठी. तर चला आता शेगडीसुद्धा मी छान अशी घासून घेतली आणि आता धुवून सुद्धा घेते आणि जास्त करून बटनाची इथं घाण साचली जाते, त्यामुळे बटनाची इथं चांगली घासून घेतली आणि ही स्टाईल सुद्धा घासले. तर हिथंच जास्त करून खराब होती स्टाईल, वरती एवढी काय खराब होत नाही. तरी मी रोजच्या रोज व्यवस्थित असं पुसून घेते आणि आठवड्यातून 2दा तरी किचन धुते, जेणेकरून स्वच्छ आणि क्लीन राहील. तर आता सर्व किचन धुवून वगैरे घेतलं आणि आता म्हटलं एकदा पुसून घ्यावं स्टाईल वगैरे. जरी पाणी राहिलं असेल तर पाण्याचे डाग पडतात आणि नंतर मग तेच विचित्र दिसतं किचनवर किंवा स्टाईलवरती. आणि खिडकीसुद्धा मी धुतली, खिडकीच्या काचासुद्धा घासून वगैरे घेतल्या, त्या साईडचं सुद्धा घासून घेतलं कारण तेलकट होतं आणि सिगडीच्या वरतीच खिडकी असल्यामुळे त्याची काच वगैरे तेलकट झाली, तर ती सुद्धा घासून वगैरे घेतली. तर आता सर्व पुसून घेते आणि हे सुकेपर्यंत बाकीचं सुद्धा आवरते आणि सर्व झाल्यानंतर मग जे मी डेकोर करण्यासाठी घेतलेलं आहे रॅक किंवा वरती बरेचसे सामान घेतले, तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये, ते लावून घेते. तर हे सगळं करताना बराचसा वेळ गेला, नाही म्हटलं तर 3 तास माझ्या किचनमध्येच गेले. तरीसुद्धा मला भरण्या घासायच्या नव्हते आणि एवढी काही भांडी घासायला नव्हती काढली कारण मी अगोदरच घासते. असंच थोडं थोडं काम केलं ना असं एकदम लोड पडत नाही. आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हेच सांगितले की मी कसे घरातली क्लिनिंग किंवा किचनमधली क्लिनिंग करत असते, जेणेकरून आपल्याला महिन्याला किंवा 15 दिवसाला किचन क्लिनिंग करावी लागणार नाही, जेणेकरून आपलं किचन नेहमीच स्वच्छ राहील. तर आता इथं जे मी तेलाच्या बॉटल मागवलेला ते सुद्धा सुकलेत आणि आता त्याच्यामध्ये तेल वतते. तर हे सुद्धा त्याच्याबरोबरच आलेलं आहे, जे ते पिंक कलरचं आहे, त्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण ते सुद्धा त्याच्याबरोबर आले, जेणेकरून तेलसुद्धा सांडत नाही वतताना. तर 2 बॉटल आहेत अर्धा लिटरच्या, म्हणजे 2 बॉटलमध्ये 1 लिटर तेल बसून जाते. पण आता हे वापरताना जरा काळजीपूर्वक वापरावं लागणार आहे, कारण काय होते काचेच्या वस्तू ह्याच्या आधी मी कधी वापरल्या नाहीत, तरी सावकाश वगैरे आपल्या वापरण्यावर आहे. फुटायची वस्तू ते कधी ना कधी फुटतच असते, एवढं काही नाही. तर चला आता हे झाकण वगैरे व्यवस्थित असं लावते आणि बाकीचं सुद्धा तुम्हाला दाखवते की मी आता कुठं काय ठेवणार आहे किंवा लावणार आहे. आणि खूप विचार करून हे केलेलं आहे, नाही म्हटलं तर ते लावण्यापेक्षा माझा विचार करण्यातच वेळ खूप गेला की इथं छान दिसेल का तिथं छान दिसेल. कारण एकदा चिटकवलं, आता हे रॅक काय इकडे तिकडे सारता येतं, पण दुसऱ्या वस्तू आता तुम्हाला पुढे दिसतीलच. तर आता हे रॅकसुद्धा मी हे बघत होती हे टाकून, पण हे काय व्यवस्थित असं दिसत पण नव्हतं आणि जे बॉटल वगैरे आहेत त्या व्यवस्थित अशा बसत नव्हत्या, त्यासाठी हे सुद्धा नंतर मी काढून टाकलं. आणि मग एक डिश ठेवली, जे की तेलाच्या बॉटलच्या खाली डिश ठेवायला लागते, नाही तर ते सारखं हलत होतं. आणि नंतर दुसरी एक बॉटल ठेवायची म्हटली तर त्या साईडची डिश पण नव्हती. डिश अशी पाहिजे होती, खालचा भाग त्याचा चपटा पाहिजे होता, पण एकच तशी डिश होती जी की मी तेलाच्या किटलीखाली ठेवत होती. बघूया आता नंतर तसली डिश घेईन आणि मग दोन्ही बॉटल तिथं ठेवीन. तर अशा पद्धतीने मी थोडंसं डेकोर करण्याचा प्रयत्न करत होती. तर शेवटी तुम्हाला दिसेलच की मी कसं ठेवलंय काय. आणि खाली सुद्धा एक कलबत्ता काय म्हणतात, उकळी, तर ते सुद्धा ठेवलेलं आहे. आणि साईडला मी बघूया आता नंतर तुम्हाला पुढे कळेलच की काय काय ठेवलं. अजून थोडेसे काय बदल डोक्यात आले तर ते करत असते मी. तर आता इथं जे ही काय म्हणतात ह्याला भिंतीला चिटकवण्यासाठी जे मी रॅक मागवलेत, लोखंडाचे रॅकच म्हणतात की काय एवढं लक्षात नाही, तर ते सुद्धा मी आता ह्या भिंतीला चिटकवणार आहे. जरा ही चिटकवताना खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर एकदा त्याचा चिकट आपण एकदा चिटकवलं ते परत निघता येत नाही आणि जरी काढलं तरी त्याचा चिकट पूर्ण जातो. त्यासाठी व्यवस्थित असं चिटकवतानाच आपल्याला जिथं पाहिजे तिथंच व्यवस्थित असं चिटकवून घ्या. तर अगोदर मी काय केलं, जिथं पाहिजे होते तिथं आधी हे केलं, थोडीशी खून केली म्हणजे ह्यानेच, जेणेकरून मला समजेल. आणि तिथंच मी हे चिटकवलेलं आहे आणि हे काढता सुद्धा येतं जरी आपल्याला साफसफाई करताना, पण हे जे चिटकवलेलं आहे ते काढता येत नाही, कारण ते एकदा काढलं की त्याचा चिकट जातो. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचं, ज्यातली हवा वगैरे निघून जाईल, असं जिथं फुगे वगैरे आले ते काढून टाकायचे, जेणेकरून व्यवस्थित असं चिटकेल आणि आपण कोणतीही वस्तू ठेवली तर ती पडणार नाही. त्यासाठी
तर आता फायनली मी दोन्ही असे चिटकवले आहेत। बरेच वेळ गेला ह्याच्यासाठी आणि एकदा चिटकवल्यानंतर ते जे रॅक आहे ते बसत नव्हतं। नंतर मी चाकू वगैरे हे करून ते बसवले आणि अशा पद्धतीने थोडंसं डेकोर केले, कारण जेव्हा किचन ट्रॉलीमध्ये कपांना एवढी जागा नव्हती आणि म्हटलं असं कप लावल्यानंतर छान वाटेल किचनमध्ये, असा वेगळाच लुक येईल त्यासाठी। आणि जे कटर वगैरे आहेत किंवा ज्युसर आहे ते सुद्धा मी तिथंच ठेवले। बघू आता नंतर काही वस्तू घेतले तर तिथं सुद्धा ठेवीन। तर आता ह्या साईडला मी एक ऑल हँगिंगसाठी शेप घेतलेला ते सुद्धा इथंच लावलेला आहे। एकच लावला, दुसरा म्हटलं आता नंतर हॉल डेकोर करताना तिथं मी लावीन। तर एक किचनमध्ये छान वाटलं म्हणून इथं अशा पद्धतीने तो सुद्धा लावून घेतला। आणि ते हुक सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेत, ह्याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, ते सुद्धा नक्की बघा तुम्ही नसेल बघितला तर। आणि अशा पद्धतीने मी हे सुद्धा इथे एक हे झाड ठेवलेलं आहे फुलांचं छोटंसं असं, ते सुद्धा छान वाटते आणि हे सुद्धा मी मिशोवरूनच मागवले। सर्व झाल्यानंतर हे मी ऑनलाईन मागवलेलं मनी प्लांट ते सुद्धा ओरिजिनलच वाटते आणि छान वाटलं, अशा साईडने मी लावलेलं आहे। तर आता हे सगळं झालं आणि आता जे डब्बे वगैरे पुसले ते सुद्धा बेसिंगच्या साईडच्या खाली ठेवते। आणि हे सर्व आता मी कसं ठेवलंय, काय किचनमध्ये काय काय ठेवलेलं आहे किंवा छोटे एवढ्या किचनमध्ये सर्व कसं मी मॅनेज केले ह्याचा सुद्धा व्हिडिओ मी 2-3 दिवसात अपलोड करणार आहे, तो सुद्धा नक्की बघा। म्हणजेच की किचन टूर, आणि सर्वांची रिक्वेस्ट होती की ताई तुमचं किचन दाखवा, कुठं काय ठेवलंय हे ते, तर ते सुद्धा 2-3 दिवसात नक्कीच तो पण व्हिडिओ येईल। तर हा इथलं आता सर्व आवरून झाले आणि अशा पद्धतीने मी आपलं किचन डेकोर केलेलं आहे। आता जो फ्रीजच्या वरती भाग थोडासा पॅसेज मोकळा आहे तिथं सुद्धा म्हटलं आता मिक्सर ठेवा, कारण मिक्सरला जागाच नव्हते। बरेच दिवस झालं मी बेसिंगच्या खालच्या जो कप्पा आहे तो तिथं ठेवत होते, पण आता म्हटलं फ्रीज सुद्धा आलेला आहे आणि फ्रीजच्या वरती सुद्धा जागा रिकाम आहे, तर तिथं म्हटलं मिक्सर ठेवून घ्यावा। आणि साईडला थोडंसं आता जे काही बॉटल्स वगैरे आहेत त्या सुद्धा ठेवून घेते, कारण ह्या वस्तूंना जागाच नव्हती। आणि इथं सुद्धा एक मी छोटंसं असं फ्लावर पॉट ठेवलेलं आहे, जेणेकरून छान असा लुक येईल किचनमध्ये त्यासाठी। आणि हे सर्व करायला मला खूप आवडतं, डेकोरेशन वगैरे करायला, डेकोरेट करायला, पण बराचसा वेळ गेला आणि खूप डोकं लावून केलं, कारण वाटत होतं इथं छान दिसेल की तिथं छान दिसेल, इथं छान नाही दिसणार, असं मनात प्रश्न खूप येत होते। तरीसुद्धा मी जसं जमेल तसं मी करण्याचा प्रयत्न केला आहे। तर अशा पद्धतीने जी मी ऑनलाईन शॉपिंग केली ती किचनसाठी ती अशी लावून घेतलेली आहे, व्यवस्थित असे सेट केलेला आहे। तर पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल, तो सुद्धा बघायला विसरू नका किचन टूर। तर चला, कसं वाटलं माझं किचन डेकोर नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।